आग्र्याच्या भव्य दिवाणे खासमध्ये एकदा छत्रपती शिवाजी महाराज पोहोचले. मुघल बादशाह औरंगजेब आपल्या उंच सिंहासनावर बसला होता. त्याच्या दरबारात चहूबाजूंना मौल्यवान हिरे, रत्ने आणि सोन्याने जडलेले खांब होते. त्याला आपली अफाट संपत्ती आणि विशाल मुघल सेनेचा मोठा गर्व होता. त्याने महाराजांना मुद्दामहून तिसऱ्या दर्जाच्या सरदारांच्या रांगेत उभे केले आणि मोठ्या अहंकाराने आपल्या दरबारी लोकांकडे पाहू लागला. जणू तो सांगत होता की त्याच्या तख्तासमोर बड्या राजांचीही काहीच लायकी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या शाही झगमगाटाकडे आणि संपत्तीकडे ढुंकूनही पाहिले नाही. ते आपल्या स्वाभिमानात आणि स्वराज्याच्या विचारांवर ठामपणे उभे राहिले. औरंगजेबाला वाटले की कदाचित महाराज मुघल दरबाराच्या दहशतीने घाबरले आहेत. त्याने आपल्या एका वजिराकरवी निरोप पाठवला, शिवाजी, मुघल सत्तेच्या नियमांनुसार तुला झुकून बादशहाला सलाम केला पाहिजे. तेव्हा शिवाजी महाराज एखाद्या सिंहासारखे आपल्या जागेवरून हलले. त्यांच्यासोबत उभे असलेले त्यांचे 9 वर्षांचे पुत्र बाळ संभाजी यांनीही कोणत्याही भीतीशिवाय आपले निर्भय डोळेवर करून मुघल बादशहाकडे पाहिले. महाराज झुकणे तर दूरच, मुघल दरबाराचे ते शाही नियम झुगारून देत भर दरबारात औरंगजेबाला पाठ दाखवून दरबारातून बाहेर पडू लागले. हे पाहून औरंगजेब थक्क झाला. त्याने क्रोध आणि आश्चर्याने विचारले, शिवाजी, माझ्या या सोन्याने जडलेल्या अजिंक्य दरबारात आणि लाखोंच्या सेनेच्या मध्ये उभे राहूनही तुला तुझा जीव आणि सत्ता हिरावून घेतली जाण्याची भीती का वाटली नाही? छत्रपती शिवाजी महाराजांनी वळून शांत पण सिंहासारख्या डरकाळीच्या सुरात उत्तर दिले, या दगडांमध्ये आणि हिऱ्यांमध्ये केवळ तुझ्या सत्तेच्या अहंकाराची चमक आहे, पण माझ्या स्वराज्यातील मावळ्यांच्या घामात स्वातंत्र्याचा पवित्र सुगंध आहे. तुझ्या तख्ताला सोन्याचे महाल प्रिय असतील, पण एक मराठा केवळ त्याच्याच समोर झुकतो ज्याच्या हृदयात न्याय असतो. जिथे सन्मान नाही तिथे आम्ही एक क्षणही थांबत नाही, मग समोर मृत्यूच का उभा असेना? महाराजांनी त्या दिवशी औरंगजेबाचे राज्य नाही तर त्याचा अहंकार मोडला. त्यांनी शिकवले की खरी शक्ती शस्त्रे आणि संपत्तीच्या दिखाव्यात नाही, तर त्या स्वाभिमानात आहे जो कोणत्याही किमतीवर विकला जात नाही. औरंगजेब त्या दिवशी आपल्याच दरबारात खजिना आणि सेनेने वेढलेला असूनही हरला, कारण त्याला समजले होते की खरी बादशाही तख्तावर बसण्यात नाही, तर न घाबरता डोळ्यांत डोळे घालून उभे राहण्यात असते. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ते न सांगितलेले तत्वज्ञान होते, ज्याने स्वाभिमानाला साम्राज्यापेक्षाही उच्च स्थान दिले.